सर्वप्रथम नमस्कार. 21 जून रोजी दरवर्षी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन वर्ल्ड म्युझिक डे हा केवळ एक उत्सव नसून संगीताच्या वैश्विक भाषेला दिलेला एक सन्मान आहे. त्यामुळे या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत पूर्ण इतिहास. संगीत म्हणजे आत्म्याचा स्पर्श करणारे एक अमृत भावना आणि हीच भावना व्यक्त करण्यासाठी आणि संगीत व कलाकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. हा दिवस आज जगभरातील संगीत प्रेमींसाठी खास असतो, कारण या निमित्ताने वेगवेगळ्या देशांमध्ये संगीतमय कार्यक्रम, परफॉर्मन्स, स्ट्रीट कॉन्सर्ट्स आणि ओपन माईकचे प्रोग्राम होतात. संगीत आणि माणसाचं नातं हे अतूट आहे. आपण आनंदी असलो की गातो, नाचतो आणि जेव्हा दुःखी असतो तेव्हाही हळूवार सुरात मन शांत करण्याचा प्रयत्न करतो. लग्न समारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम, अगदी छोट्या भेटीगाठींमध्ये देखील संगीताचं स्थान हे अबाधित आहे. संगीत केवळ कानाला आनंद देत नाही तर मनालाही साक्षात स्पर्श करतं. त्यामुळे आज अनेक ठिकाणी म्युझिक थेरपी वापरून उपचार देखील केले जातात. संगीत दिनाची सुरुवात कशी झाली तर जागतिक संगीत दिन साजरा करण्याची कल्पना प्रथम 1981 साली फ्रान्समध्ये मांडली गेली. तत्कालीन सांस्कृतिक मंत्री मोरिस फ्लुरेटिन यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि जॅक लंग यांच्या सहकार्याने 21 जून 1982 रोजी फ्रान्समध्ये पहिल्यांदा फेटे दे ला म्युझिक हा कार्यक्रम झाला. आणि ही संकल्पना इतकी लोकप्रिय ठरली की अल्पावधीतच ती संपूर्ण युरोप आणि नंतर सगळीकडे प्रसिद्ध झाली. संगीत दिनाचा हेतू आणि संदेश. या दिवशी जगभरात संगीतप्रेमी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. रस्त्यांवर उघड्या जागी परफॉर्मन्स, शाळा कॉलेजमध्ये संगीत स्पर्धा, विविध प्रकारचे गायन वादनाचे कार्यक्रम भरवले जातात. आणि या सगळ्यांचा उद्देश एकच की संगीताची जागृती व्हावी. या दिवशी जगभरात नामांकित कलाकार, नवोदित गायक, वादक आणि संगीत शिक्षक यांचा गौरव केला जातो. अनेक देशात संगीताच्या वैविध्य शैलींना समर्पित कार्यक्रम आयोजित करून संगीताच्या विविधतेचा दाखवल्या जातात बऱ्याच गोष्टी. संगीत दिनाचे आधुनिक स्वरूप. आजच्या डिजिटल युगातही संगीताची जी ताकद आहे ती कमी झालेली नाही. उलट OTT प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन स्ट्रीमिंग ॲप्स आणि सोशल मीडियावर संगीताने मोठं स्थान मिळवलं आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने अनेक ऑनलाईन कॉन्सर्ट, लाईव्ह सत्र आणि डिजिटल गाणं महोत्सव साजरे केले जातात. संगीताचे फायदे. संगीत ऐकल्याने मन शांत होतं, चिंता आणि तणाव कमी होते. नंबर 2, संगीत मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना देतं. विद्यार्थ्यांसाठी क्लासिकल म्युझिक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असतात. नंबर 3, संगीत रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं, झोप सुधारतं आणि अजून बऱ्याचशा गोष्टी. संगीतामुळे आपल्या आरोग्याला देखील फायदा मिळतो. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला एकच विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशीच नवनवीन माहिती, नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.